तुमचं धाडसही झालं नाही आणि तुम्ही त्याला दुर्लक्ष केलं. बघूयात पुढची बातमी. सध्या विधान परिषदेच्या निवडणुकांची जोरदार तयारी आणि चर्चा असं दोन्ही सुरू आहे. त्यातच सोलापूरमधली अपडेट आपण घेतोय. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधला जो अंतर्गत संघर्ष आहे किंवा कुरघोड्या आहेत ते उफाळून आलेलं बघायला मिळतंय. कारण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधल्या काही नेत्यांनी चक्क भाजपच्या काही बैठकांना उपस्थिती लावल्याची बाब समोर आली आणि भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणाऱ्या 3 बंडखोर आमदारांच्या संदर्भात निवडणुकीच्या नंतर पक्षाच्या बैठकीमध्ये आता निर्णय घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी म्हटलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 4 आमदारांच्या पैकी 3 आमदारांनी थेट भाजप प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीला हजेरी लावली आणि आपला पाठिंबा जाहीर केला. या निवडणुकीला माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचे पुत्र जीवन जानकर हे देखील इच्छुक होते. दुसरीकडे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी पंचायत समिती निवडणुकांच्या वेळेला वसंतराव देशमुख यांनी भाजपला मदत केल्यामुळे त्यांची नाराजी होती. मात्र पक्षामध्ये असणारे मतभेद बाहेर बोलणं किंवा दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन मदतीच्या संदर्भात आश्वासन देणं हे योग्य नसल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय. आम्ही एकत्रितपणे बसू. आता जी काही नाराजगी आहे ती दूर करण्याचा प्रयत्न 100% करू. परत एकदा एकत्र येऊन आपण निर्णय करण्याचा प्रयत्न करायचा. मी निवडणुकीच्या नंतर त्याच्यावर काय बोलायचं ती पार्टीची एकत्र बैठक आदरणीय पवार साहेब सुप्रियाताईंच्या समोर आपण लावू आणि त्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. पुढची बातमी आहे मुंबईमधल्या एका वादाच्या संदर्भातली. खरं तर गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधला दादर